नमस्कार. नमस्कार. माझा आवाज येत असेल आणि मी स्पष्ट दिसत असेल तर कृपया कॉमेंटमध्ये सांगावं मला, म्हणजे आपल्याला व्याख्यानाला सुरुवात करता येईल. नमस्कार. मी सुरेश हिवाळे, नूतन विद्यालय सेलू, जिल्हा परभणी. मी जर स्पष्ट दिसत असेल आणि माझा आवाज येत असेल तर कृपया कॉमेंटमध्ये सांगावं. जय भीम, जय लहूजी, लाल सलाम. पारवे सर, माझा आवाज येतो आहे का व्यवस्थित? अच्छा, व्यवस्थित दिसते का सर? अच्छा. कॉम्रेड अशोक उफाडे सर, लाल सलाम. सर, व्यवस्थित दिसतोय का मी? ओके. सर्वांना लाल सलाम. जय भीम, जय लहूजी. आज शिवराज्याभिषेक दिन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव पोवाडा गायलेला होता. तेव्हा आजच्या दिनी लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पवित्र प्रतिमेस सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो. पुरोगामी विचारमंच नाशिक यांच्या वतीनं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला चालू आहे. या शृंखलेमध्ये आज मला माझे मोठे बंधू कॉम्रेड अशोक उफाडे सरांनी नाव सुचवलं आणि यायची संधी मिळाली. रवींद्र सुरवसे सर या विचारमंचाचे संयोजक आहेत. ते सातत्यानं माझ्या संपर्कात होते आणि मी आज आपणासमोर आहे. पुरोगामी विचारमंच अध्यक्ष कॉम्रेड विलास कांबळे सर, उपाध्यक्ष कॉम्रेड ज्ञानेश्वर घाटुळ सर आणि सतीश गवारे सर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे सुरुवातीला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की मला अभिव्यक्त होण्याची संधी या व्याख्यानाच्या निमित्तानं इथं मिळालेली आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांची शाहिरी हा मी माझ्या व्याख्यानाचा विषय निवडलेला आहे. अण्णाभाऊंच्या शायरीवर बोलताना त्यांच्या काही शायरीसुद्धा मी शेवटी आपणासमोर वाचून दाखवेल. आणि एकंदरीत अण्णाभाऊंचा जो मूळपिंड आहे, लिखाणाचा जो गाभा आहे, तो उकलण्याचा मी एक छोटासा प्रयत्न, जे काही साहित्य मी आतापर्यंत वाचलेलं आहे अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये, त्या आधारावरती आपणासमोर करणार आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आम्हा जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची आहा देव, शब्दची गौरव पूजा करू. संत तुकाराम ते साहित्यरत्न तुकाराम, हा सगळा एकंदरीत या संत साहित्याचा, काव्याचा, शायरीचा प्रवास. संत तुकारामांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून जो विद्रोह मांडला, महात्मा फुलेंनी अखंडांच्या माध्यमातून समता किंवा सत्य मांडण्याचा प्रयत्न केला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समतेचा जागर मांडला, तोही विद्रोहाच्या माध्यमातून. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं जे काही वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्याची सुरुवातच मुळात पोवाड्यांपासून केलेली होती. अण्णाभाऊंचा मूळपिंड हा शाहिराचा होता. लालबावटा हे जे पथक होतं, त्या पथकाच्या माध्यमातून त्यांना जी संधी मिळाली आणि ते जे व्यक्त झाले, ते व्यक्त होताना कुठल्याही कल्पनेचा किंवा कुठलाही अवास्तव असा आधार न घेता अण्णाभाऊ ज्या माणसांमध्ये राहिले, ज्या माणसांमध्ये जगले, ते ज्यांनी पाहिलं, जे निरीक्षण त्यांनी केलं, ज्या कामगारांचं दुःख त्यांनी साहिलं आणि पाहिलं, ते ज्यांना जे पोळलं, ते सगळं त्यांनी कथा, कादंबरी ह्यामध्ये मांडण्याचा जसा प्रयत्न केला, तसाच त्यांनी शाहिरीमध्ये सुद्धा मांडला. 1942 ते 1969 हा अण्णाभाऊंच्या शाहिरी लिखाणाचा कालखंड आहे. एक शायर फार सुंदर म्हणतो
कि मैं आईना दिखाता हूँ, मैं शायर हूँ आईना दिखाता हूँ, लाशों पर बैठकर मैं गज़ल नहीं लिख सकता। किंवा कोई नहीं पूछेगा ये मंजर कैसे हुआ, सब पूछेंगे की उस वक्त के कवी क्या कर रहे थे। अण्णाभाऊंनी त्यावेळेला जी काही परिस्थिती बघितली, अण्णाभाऊ हे मूळचे कम्युनिस्ट मार्क्सवादी विचारसरणीचे, जो काही वर्गसंघर्ष त्या काळामध्ये होता किंवा जी काही दरी होती आर्थिक सामाजिक राजकीय, ही सगळी विषमतेची दरी अण्णाभाऊंना या सगळ्या रेषा मिटवायच्या होत्या। भांडवलदार आणि कामगारांमधली दरी मिटवायची होती आणि इथला जो माणूस आहे त्या माणसातलं, सामान्य माणसातलं असामान्यत्व त्यांना जागं करायचं होतं आणि त्यांनी ते शायरीच्या माध्यमातून केलं। एका शाहिराचा तो गुणधर्म असतो किंवा शायरीचं वैशिष्ट्य असतं की माणसांमध्ये विरसरी संचारायची, लोकप्रबोधन लोक उद्बोधन करायचं, मनोरंजनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांना म्हणजे मनोरंजन करता करता जागं करायचं आणि क्रांतीचा धागा ते कसे बनतील आणि खऱ्या अर्थानं त्या चेतलेल्या माणसांच्या माध्यमातून एक क्रांती कशी घडेल आणि ती उद्याची क्रांती खऱ्या अर्थानं एक नवं समाज कसा निर्माण करेल। अण्णाभाऊंना माणसातला माणूस जागा करायचा होता, अण्णाभाऊंना माणूस जोडायचा होता, अण्णाभाऊंना जे खंगलेला आहे, खचलेला आहे, जो दुर्बळ आहे तो माणूस बाहेर काढायचा होता। तलवार आपण एखाद्या कोनाड्यामध्ये खूप दिवस अशी ठेवलेली आहे, तिला धूळ साचलेली असते, पण तलवार जसा तिचा गुणधर्म सोडत नाही तसं माणसांचं असतं। माणसांमधला आत्मविश्वास, माणसांमध्ये मुळात असलेलं सामर्थ्य, माणसांमध्ये मुळात असलेली ऊर्जा, संत तुकाराम ज्या मूळ झरा म्हणतात ज्या गोष्टीला, तो मूळ झरा म्हणजे अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माणसांचं स्फुलिंग चेतवणारं सगळे शब्द लिहिले। एक एक शब्द अंगार असा आहे। मी एकदा लिहिलं होतं की तू विद्रोही तुकाराम होतास अंगार, शाहिरीतून मांडलास समतेचा जागर। अण्णाभाऊंचं एकंदरीत आपण शाहिरी वाङ्मय बघितलं किंवा एकंदरीत वाङ्मय बघितलं तर समता, एकजूट आणि माणसांनी एक यावं, इथल्या दुर्बलांनी एक यावं आणि इथल्या अन्याय व्यवस्थेवरती तुटून पडावं, अशा प्रकारचा विचार सांगणारा आहे की गुलामगिरीच्या चिखलात जर आपण रुतून बसलेलो असतो तर सगळं अंग झाडून ते झटकून आपण खऱ्या अर्थानं बाहेर आलो पाहिजे त्या मानसिक गुलामगिरीतून आणि खऱ्या अर्थानं संघर्षासाठी सज्ज झालं पाहिजे, असा प्रत्येक शब्द, असा प्रत्येक अंगार अण्णाभाऊंनी आपल्या शायरीमध्ये लिहिलेला आहे। अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला किंवा एकंदरीत त्या तमाशाचं जे स्वरूप बदलवलं, एक वेगळी मोठी अशी देणगी दिली, ती लोकनाट्याची देणगी। आपली जी काही लोकगीतं होती, जी काही लावणी होती, जी काही गणं होता, जी काही गवळण होती, या सगळ्यांना एक वेगळं असा आयाम, वेगळं असं वळण अण्णाभाऊंनी दिलं, त्याचं स्वरूप बदललं, आशय बदलला आणि त्याची पुनर्मांडणी केली आणि म्हणून आपण अण्णाभाऊ साठे यांना लोकनाट्याचे जनक म्हणतो। या तमाशाचा जो काही शृंगार होता त्या शृंगाराचं रूपांतर लोकशिक्षणामध्ये केलं आणि त्या माध्यमातून लोकजागृती कशी घडेल, त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाज कसा जागा होईल, कारण ही सगळी साधनं होती ती सामान्य माणसांची होती आणि मग सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचं साधन कोणतं असेल तर ते शाहीर होतं, तो तमाशा होता आणि म्हणून या तमाशाचं रूपांतर लोकनाट्यामध्ये करून अण्णाभाऊंनी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थानं इथला माणूस जागा करण्याचा खूप मोठा असा प्रयत्न केला आणि जागवला इथला समाज आणि म्हणूनच लोकनाट्य हा शब्द मराठी मातीत सर्वप्रथम अण्णाभाऊंनी इथं पेरलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अण्णाभाऊंना लोकशाहीर म्हणतो, जनतेची कदर करणारा शाहीर, जनतेसाठी लिहिणारा शाहीर, माणसांसाठी लिहिणारा शाहीर, माणसांमध्ये असणारा शाहीर, माणसांच्या वेदना आणि दुःख जाणणारा शाहीर, जो माणसांच्या वेदना दुःख जाणतो, जो तो साहतो, त्याला जे कळतं की नेमकं हे काय जगत आहेत आणि हे कुठंतरी बदललं पाहिजे ही भूमिका घेऊन जो लिहितो तो लोकशाहीर असतो आणि म्हणून अण्णाभाऊ हे लोकशाहीर होते, कारण ते सातत्यानं लोकमग्न होते, लोकांमध्ये राहत होते, लोकांसाठी लिहित होते आणि लोकांचं जगणं मांडत होते आणि म्हणून समाज परिवर्तनाची जी काही भूमिका होती ती अण्णाभाऊंची ती वैश्विक अशा स्वरूपाची होती, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी होती। माझे मित्र
यशवंत मकरंद सर आपल्या एका कवितेमध्ये फार सुंदर म्हणतात की वाटेगावचा वाटाड्या वाट दावून गेला, तहानलेल्या जीवाला समतेचा माट दावून गेला. हा जो काही समतेचा माट किंवा ही काही समतेची जी काही वाट होती ती अण्णाभाऊंनी आपल्या समग्र साहित्यातून आपल्याला दाखवलेली दिसून येते. आणि म्हणून चैतन्य फुलवण्याचं कार्य अण्णाभाऊंनी आपल्या शायरीच्या माध्यमातून, आपल्या समग्र शायरीच्या माध्यमातून केलेलं आहे. अण्णाभाऊंचं कथासंग्रह 13 आहेत, कादंबऱ्या जवळपास 35 आहेत, पण शाहिरीचं एकच पुस्तक आहे आणि त्यामध्ये 39 जवळपास शाहिरी उपलब्ध असलेल्या आपल्याला जाणवतात. पण ती प्रत्येक शाहिरी काही लोकनाट्यामध्ये त्यांनी वापरल्या, काही शाहिरी अशा त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र संयुक्त करण्यासाठी जे काही जनजागरण मांडलं होतं त्या तिथे मांडल्या. आणि मग या सगळ्यांच्या माध्यमातून, त्या शायरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक परिवर्तन करण्याचा त्यांनी खूप असं मोठा आयाम असलेला आपल्याला दिसून येतो. शायरीला एक नवीन साज अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये चढवलेला आहे. आपण अण्णाभाऊंच्या शायरीचे जर भाग बघितले तर आपण बघतो की अण्णाभाऊंनी जवळपास 15 पोवाडे लिहिलेले आहेत. पण त्या 15 पोवाड्यांमधले फक्त 11 पोवाडे आता उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये स्पेनचा पोवाडा असेल, नानकिंगचा नगरापुढेचा पोवाडा असेल, स्टालिनग्राडचा पोवाडा असेल, बंगालची हाक, बर्लिनचा पोवाडा, पंजाब दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमळनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा गिरणी कामगार आणि काळ्या बाजाराचा पोवाडा, ही 11 पोवाडेच आपल्याला उपलब्ध असलेली सध्या दिसून येतात. अण्णाभाऊ हे मार्क्सवादी होते, कम्युनिस्ट विचारसरणीचे होते आणि कार्यकर्ते होते ते. आणि म्हणून त्या विचारसरणीची मांडणीसुद्धा आणि एकंदरीतच त्यांच्या शायरीची आणि साहित्याची मांडणी आपल्याला त्या वर्ग संघर्षावर प्रकर्षानं असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्यामध्ये कामगार स्तवन असेल, काळा बाजार असेल, एकजुटीचा नेता असेल, तू मराठमोळा असेल, बोलत कडे कपारीसारखी कविता असेल, शिवारी चलासारखी कविता असेल, दुनियेची दौलत सारीसारखी कविता असेल, तेलाशिवाय जळतो दिवा ही कविता असेल आणि लेनिन शुभनामाचे, अशा कितीतरी कविता अण्णाभाऊंनी महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचं गौरव गाणारी गीतंसुद्धा म्हणजे कवितासुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला सापडतात. त्यामध्ये शाहिरांसाठी त्यांनी कविता लिहिली की शाहिरांनी कसं लिहावं, काय करावं, ही कवितासुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. महाराष्ट्र देश आमुचा, उठला मराठी देश, महाराष्ट्रावरूनही टाक वाळून काया, या यंदाच्या नववीला अभ्यासक्रमामध्ये 9वीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रावरून टाक वाळून काया ही कविता आहे. माझी मैना गावाला राहिली ही शाहिरी असेल, जगबदल घालून घावं शाहिरी असेल, किंवा सातेरीची तऱ्हा सारखी शाहिरी असेल, किंवा मुंबईची 2 गीतं, अशी सुंदर अशी गीतं, मुंबई उंचावरती मलबार हिल सुंदर, अशा प्रकारची ती शायरी की एकीकडे कुबेरांची वस्ती आहे तर एकीकडे वरळीमध्ये इकडे राहणारे सगळे आणि उपाशी पोटी घाम गाळणारे कष्ट करणारी माणसं, ते चित्र अण्णाभाऊंनी आपल्या शायरीमध्ये रेखाटलेलं आहे. ती संदर्भ पुढे येणारच आहेत. सुरुवातीला अण्णाभाऊंची शायरी, त्यांनी किती शायरी लिहिली हे आपणासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर निसर्ग वर्णनपर शायरीसुद्धा अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे. पूर्वेला जाग आली, रवी आला लावणी तुरा, भाग्याची माऊली, जागरणाला या, दुनियेची दौलत सारी, हे सगळं आपण बघतो मित्रांनो की तमाशामध्ये ज्याची सुरुवात जी व्हायची ती पारंपरिक गवळणीनं व्हायची. अण्णाभाऊंनी ती सगळं बदललं आणि प्रथम वंदन भूमाते चरणा, तदनंतर शिवबाचरणा, स्मरुनी गातो कवणा. आणि मग म्हणजे प्रथम वंदन भूमातेला म्हणजे देशाला केलं, या मातीला केलं, इथल्या शेतकऱ्याला केलं. त्यानंतर शिवबाचरणा की रयतेसाठी स्वराज्याचं नंदनवन ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांच्या चरणी नंतर वंदन केलं. आणि नंतर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं हौतात्म्य दिलेलं आहे त्या क्रांतिकारकांना वंदन करून अण्णाभाऊंनी त्या लोकनाट्याची सुरुवात केलेली आपल्याला जाणवते. म्हणजे एक कार्यकर्ता, एक कवी आणि खऱ्या अर्थानं खरी जीवनदृष्टी असलेला कवी म्हणजे काय देणं देतो की केवळ कल्पनेमध्ये न राहता किंवा एका कवीनं खऱ्या अर्थानं पुनर्निर्माण करायचं असतं, पुनर्मांडणी करायची असते.
आणि आपण ज्या माणसांसाठी लिहितो आहोत, ज्या माणसांना जागं करतो आहोत, ज्या माणसांना एका दिवसासाठी नाही तर खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यभरासाठी आणि पिढ्यानपिढ्यांसाठी आपल्याला समृद्ध करायचं आहे. त्यांचं अवघं जीवन समृद्ध करून खऱ्या अर्थानं त्या पिढ्या वैभव संपन्न करायच्या आहेत. मग त्या कशा करायच्या आहेत? तर त्यांच्या विचारांच्या माध्यमातून करायच्या आहेत, त्यांच्या दृष्टीच्या माध्यमातून करायच्या आहेत. अण्णाभाऊंनी आपले विचार विकसित करणारं साहित्य लिहिलं. अण्णाभाऊंनी आपली जीवनदृष्टी विकसित करणारं साहित्य लिहिलं. अण्णाभाऊंनी आपलं जीवन अवघं जीवन समृद्ध करणारं साहित्य लिहिलं आणि पिढ्या घडवणारं साहित्य लिहिलं. म्हणजे अण्णाभाऊ म्हणजे कोणताही शाहीर ज्या काळामध्ये लिहितो त्या काळाशी तो प्रामाणिक असतो, इतिहासाशी तो कृतज्ञ असतो. पण त्या काळाशी लिहिताना की पुढे काय, की पुढे येणाऱ्या पिढ्या कशा असतील, पुढे येणारा समाज कसा असला पाहिजे, पुढे येणारं खऱ्या अर्थानं जग कसं असलं पाहिजे, हे नवं जग निर्माण करणारी शाहिरी अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे. आणि म्हणून स्वतःचं शाहिरी म्हणून भूमिका मांडताना इतर शाहिरांनी कसं असावं. अण्णाभाऊंनी लघुकथेची सुरुवात करून दिली, दलित साहित्याची सुरुवात करून दिली. दलित साहित्य कसं असावं, दलित साहित्याची भूमिका कशी असावी. अण्णाभाऊंनी जे दलित साहित्य संमेलनामध्ये जे भाषण केलं ते खूप महत्त्वाचं आहे. इथला कामगार खऱ्या अर्थानं इथल्या तळहातावरती जो पृथ्वी घेऊन वावरतो आहे, जगतो आहे, ही सगळी पृथ्वी. आणि म्हणून विज्ञानवादी लेखक म्हणून किंवा विज्ञानवादी विचारसरणी मांडताना आपल्यावरती, आपल्या मनावरती, आपल्या मेंदूवरती जी काही झळमटं होती, मानसिक गुलामीची जी काही पिढ्यानपिढ्या लादलेली जी जोखड होती, ती सगळी झुगारून देण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्यानं केलेलं आहे, त्यांच्या दूरदृष्टीनं केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यातला लोकशाहीरसुद्धा आपल्याला इथे माणसांचं गीत, समतेचं गीत आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं म्हणजे वैश्विक लेखक जेव्हा आपण अण्णाभाऊंना म्हणतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अण्णाभाऊंनी जगाला जोडण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. माझ्या कवितेमध्ये एकदा लिहिलं होतं मी की या मातीच्या संस्काराने गुंफत गेल्या विश्वगाठी, साता समुद्रापलीकडे अण्णाभाऊंनी नेली मराठी. या मातीच्या संस्काराने गुंफत गेल्या विश्वगाठी, साता समुद्रापलीकडे अण्णाभाऊंनी नेली मराठी. म्हणजे पहिल्यांदा साता समुद्रापलीकडे मराठी नेण्याचं काम म्हणजे केवळ मराठी नेली का तर नाही, तर इथला इतिहास, भूगोल, इथली परंपरा, इथलं शोषण, इथला माणूस, इथल्या चळवळी, इथली क्रांती, इथल्या महापुरुषांचं कर्तृत्व आणि खरी संस्कृती आणि संस्कार अण्णाभाऊंनी त्या मराठीच्या रूपानं खऱ्या अर्थानं साता समुद्रापलीकडे नेलं. आणि म्हणूनच रशियासारख्या देशानं अण्णाभाऊंचा गौरव केलेला आपल्याला जाणवतं. आणि म्हणून अण्णाभाऊंचं हे समग्र शाहिरी लेखन, त्यांची शाहिरी रचना साधारणपणे मी आता मागेच बोलता बोलता सांगितलं की 1942 ते 1969 या सगळ्या कालावधीतलं अण्णाभाऊंचं लिखाण आहे. आणि म्हणून त्या काळाचा जरी प्रभाव पडत असला तरी अण्णाभाऊंची शाहिरी रचना ही कालातीत आहे, काळाच्याही पलीकडे जाणारी, युगानुयुगी टिकणारी अशी आहे. कारण अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीमध्ये खऱ्या अर्थानं समता, एकता, स्वातंत्र्य, न्याय, मानवता धर्म, लोकशाही ही सगळी मूल्य नव्यानं मांडली, माणसांमध्ये रुजवलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून अण्णाभाऊंची शायरी ही खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची अशी देण एकंदरीतच मराठी साहित्याला आहे. आपण बघतो की अण्णाभाऊंवरती एक लेखक म्हणून समीक्षकांकडून खूप मोठा खरंच अन्याय झालेला आहे, दुर्लक्षिलेली गेलेली लेखणी आहे. पण आपण अण्णाभाऊंची जन्मशताब्दी साजरी करताना आता नव्यानं अण्णाभाऊंचा विचारांचा, त्यांच्या साहित्याचा जागर आपण मांडतो आहोत. म्हणून आपण लिहिणाऱ्यांनी खऱ्या अर्थानं नवीन नवीन शोध घेतले पाहिजेत. नव्यानं त्या शायरीमध्ये इतर काही संदर्भ कोणी घुसडण्याचा प्रयत्न केलेला आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून इतर साहित्याप्रमाणे अण्णाभाऊंच्या शाहिरी वाङ्मयाचं संशोधन होणं, नव्यानं त्याचा विचार होणं, ते वाचलं जाणं आणि ते वाचून खऱ्या अर्थानं समजून घेणं हे खऱ्या अर्थानं ही आजच्या काळाची गरज असलेली आपल्याला प्रकर्षानं दिसून येते. आणि म्हणूनच गतकाळाची मांडणी करताना अण्णाभाऊंनी समकालीनातले संदर्भसुद्धा आपल्या शाहिरीमध्ये मांडलेले प्रकर्षानं दिसून येतात. मुंबईच्या लावणीचा मी आता उल्लेख केला, काही ओळी मुंबईच्या लावणीच्या म्हणण्यास मोहावरत नाही. म्हणून हे मुंबई बंदर सगळ्या दुनियेत सुंदर. आपण सगळेजण मुंबईला जातो आणि म्हणून मुंबईला जाताना अण्णाभाऊंच्या दृष्टीने जर आपण मुंबई बघत गेलो तर ती मुंबई की अगदी फलटणमध्ये
म्हणजे त्या साडीची, त्या बंदरांमध्ये फिरताना, त्या झोपडपट्टीमध्ये फिरताना, त्या रस्त्यांवरतून चालताना, त्या माड्या बघताना मी तर विचार करतो की अण्णाभाऊंनी त्या फुटपाथवरती जी काही पुस्तकं रचलेली जातात ती पुस्तकं अण्णाभाऊ बघतायत, त्या एकावर एक थप्पी मांडलेली ती सगळी पुस्तकं अण्णाभाऊ बघतायत आणि तो संदेश आपल्याला देव पाहतायत की बाळांनो, बांधवांनो, की तुम्ही पुस्तकांशी नाळ घट्ट केली पाहिजे. उगीच संदर्भ कवितेमध्ये किंवा शायरीमध्ये कोणताही कवी किंवा साहित्यिक मांडत नसतो, त्याला काहीतरी सांगायचं असतं. हे सगळं सांगताना त्याला ती बदलण्याची भूमिका त्या शायराची असते आणि म्हणून पुस्तकांशी नकळतपणे नाळ. म्हणजे मुंबईमध्ये आपण फिरताना, जीवाची मुंबई करताना आपली पावलं त्या पुस्तकांच्या दुनियेकडे की त्या पुस्तकांच्या गठ्ठ्यांकडे सुद्धा गेली पाहिजेत आणि ती पुस्तकं आपण चाळली पाहिजेत, घेतली पाहिजेत, वाचली पाहिजेत. हा संदेश अण्णाभाऊंनी आपल्या त्या मुंबईच्या लावणीमध्ये, मुंबईच्या कवितेमध्ये दिलेला प्रकाशानं जाणवतो. आणि म्हणून हे मुंबई बंदर सगळ्या दुनियेत सुंदर, अगदी छानदार, हालीच्या वेळी जणू दिवाळी संध्याकाळी, चहूकडून हवा दिसे पवळी, भारी मज पिलं हौसा जवळी. म्हणजे अशा प्रकारची ही ह्या वळी. किंवा मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती, परळात राहणारे रात दिन राबणारे, मिळेल ते खावणं घाम गाळते. एकीकडे श्रीमंत लोक कशी मोजमजा करतात किंवा किती सुख उपभोगतात ते सांगतानाच की ज्या माणसांमध्ये अण्णाभाऊ राहत होते, जगत होते, जे जीवन पाहत होते, साहत होते, त्यांच्या वेदनाही अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये प्रकर्षाने किंवा या शायरीमध्ये मांडलेल्या आहेत. आणि फार सुंदर या दोन ओळी मला गवसल्या. पाण्यानं भरलं माझं दोन्ही खिसं, वाण मला एका छत्रीची. बघा कसली कसली दृष्टी ती जीवनदृष्टी, की पाण्यानं भरलं माझं दोन्ही खिसं, वाण मला एका छत्रीची. की आम्हाला एक छत्री की ज्या सगळ्यापासून वाचवणारी आम्हाला आवश्यक आहे. इथलं ऊन असेल कडाक्याचं, इथले पाऊस असेल किंवा इथली जी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेपासून छत्री म्हणजे काय असतं की ती संरक्षण कवच असतं. आणि म्हणून तसं एक संदर्भ त्यांच्या एका शायरीमध्ये इथं आलेला आपल्याला प्रकर्षानं जाणवतो. आणि म्हणूनच अण्णाभाऊ की तू मराठमोळा शेतकरी घोंगडी शिरी, तू मराठमोळा शेतकरी घोंगडी शिरी, जुनी ती काठी जुनी लंगोटी, बदल ही दुनिया सारी. बघा इथल्या मूळ माणसांना, इथल्या शेतकऱ्यांना अण्णाभाऊ शेतकऱ्यांचे लेखक होते. अण्णाभाऊ शेतकऱ्यांसाठी लिहिणारे होते. आणि म्हणून शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांची वेदना, इथला बळीराजा, इथला मूळ निवासी यांना की तू इथला राजा आहेस, तू इथला मूळ निवासी आहेस, तू इथला मूळ मालक आहेस. आणि म्हणून तू इथलं सगळं जग बदलण्याची शक्ती आणि क्षमता तुझ्यामध्ये आहेस. तुझ्या इच्छाशक्तीनं जर तू जमीन फाडून जर पिकं उगवू शकत असतील, तुझाच विश्वास असतो की त्या पिकांना फळं येतात, त्या पिकांना फुलं येतात, ती पानं हिरवी होतात. तू तुझ्या शक्तीनं जर इथलं दगडाचं काळीज फोडून जर पाणी काढत असतील तर तुझ्यातलं जे सामर्थ्य आहे, जे चैतन्य आहे, तर हे मराठमोळ्या शेतकरी, मराठमोळ्या माणसा, बहुजना तू जागा हो आणि खऱ्या अर्थानं ही सारी दुनिया बदल. अशा प्रकारचा हा शायरीतला संदेश. शायरी खऱ्या अर्थानं लोककला आहे, लोकांसाठी लिहिलेली आहे. आणि म्हणून हे लोककाव्य लोकांसाठी असावं, त्यांनी ते वाचावं. म्हणून आपण बघतो की अण्णाभाऊंच्या त्या शायरीतली भाषासुद्धा अगदी सहज सुलभ लोकांची भाषा आहे, लोकांना समजणारी भाषा आहे, लोकांनी ती जवळ वाटावी अशी भाषा आहे. जसं तुकोबांचे अभंग जशा आहेत तशी अण्णाभाऊंची ती शायरी आहे की लोकांना ती आपली का वाटते, कारण त्यातली संदर्भ, त्यातली प्रतिमा, त्यातली प्रतीकं आणि त्यातली ती सगळे जे आहे ते लोकांचं आहे. आणि म्हणून ते लोककाव्य, ही लोकशाहीर, अण्णाभाऊंसाठींची ही सगळी शाहिरी. आणि म्हणून अण्णाभाऊंना आपण लोकशाहीर म्हणतो. या जगात सर्वात श्रेष्ठ काय असेल तर तो माणूस आहे. ही पृथ्वी जर कुणी सजवलेली असेल तर ती माणसांनी सजवलेली आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचा मूळ विषय माणूस, त्या माणसांच्या अवतीभोवती फिरणारे सगळे विषय, मग त्याची भूक असेल, त्याचा संघर्ष असेल, त्याचं मोडून जाणं असेल आणि त्याची जिद्दसुद्धा असेल. बघा की तो माणूस की जो ही सगळी पृथ्वी त्यानं निर्माण केलेली आहे, जंगलापासून त्या अंधारलेल्या गुहेपासून या पंचतारांकित व्यवस्थेपर्यंत आलेला आहे. पण इथली एक व्यवस्था की जी हजारो वर्ष दुर्लक्षित आणि उपेक्षित आहे. दया पवार एका कवितेमध्ये फार सुंदर म्हणतात की हे महाकवे, तुला महाकवी तरी कसं म्हणावं,
हा अन्याय, हा अत्याचार वेशेवर टांगणारा एखादा श्लोक जरी तू रचला असतास तर तुझं नाव आम्ही हृदयावरती कोरून ठेवलेलं असतं. हा सगळा अन्याय, हा सगळा अत्याचार अण्णाभाऊंनी आपल्या कवितेमध्ये, आपल्या शाहिरीमध्ये, आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये बांधलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी भाषण करताना म्हणतात की दलितांचा हा सगळा इतिहास कथा कादंबऱ्यांमध्ये बांधला गेला पाहिजे, मांडला गेला पाहिजे. कारण कथा कादंबऱ्यांच्या कवितेच्या माध्यमातून तू जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तो प्रकाश, त्या प्रकाशाच्या, त्या उजेडाच्या माध्यमातून ही सगळी जागे होतील. अण्णाभाऊंनी खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये आणि शायरीमध्ये मांडलं. अण्णाभाऊंनी तो उजेड आपल्या शायरीमध्ये दिला, म्हणून अण्णाभाऊ हे दीपस्तंभ आहेत. दलित साहित्याची पायवाट मोकळी करणारे, खुली करून देणारे खऱ्या अर्थानं ते लोकशाहीर आणि साहित्य रत्न आहेत. आणि म्हणूनच इथला सर्वश्रेष्ठ माणूस, तो माणूस हा खंगणारा, हारणारा नाही आहे. अण्णाभाऊंनी हारणाऱ्या, कच खाणाऱ्या, भिणाऱ्या माणसांची कविता किंवा शायरी लिहिली नाही, तर लढून जिंकणाऱ्या माणसांची शायरी लिहिली. की जो काही जीवनाचा संघर्ष आहे, जो काही प्रतिकूलता आहे, त्याला सामोरं जाणं, भिडणं, त्या भिडणाऱ्या माणसांची शायरी लिहिली. आणि त्या भिडणाऱ्या माणसांमध्ये जी ताकद दिली, ती जे लढण्याचं बळ दिलं, ते बळ खऱ्या अर्थानं त्या शायरीतून आपल्याला सातत्यानं असलेलं जाणवतं. आणि म्हणूनच ती लढणाऱ्या माणसांची शायरी आहे, लढून घडणाऱ्या माणसांची शायरी आहे आणि विजयी होणाऱ्या माणसांची शायरी आहे. आणि म्हणून माणुसकीच्या विजयासाठी जी काही साऱ्या कला आहेत, अण्णाभाऊंनी माणुसकी हा खूप मोठा विषयसुद्धा हाताळलेला आहे आपल्या कथा कवितेमध्ये, शायरीमध्ये. आपण बघतो की कुठलीच माणुसकी त्यांनी कधी सोडलेली नाही. अगदी शत्रूंनासुद्धा म्हणजे आपलंसं करणारं असं साहित्य त्यांनी लिहिलं. की शत्रूंमधलं म्हणजे चांगली माणसं ही चांगली असतात, त्यांनी आणखीन चांगलं व्हावं, पण वाईट माणसातलं वाईटपण जावं, अशा प्रकारचं त्याने लिहिलेलं आहे. महात्मा फुलेंवरती एक कविता लिहिताना मी 4 ओळी लिहिलेल्या होत्या त्या अभंगामध्ये, की आले मारे करी केले आपलेसे, मिटविले ठसे विकृतीचे. अण्णाभाऊंनाही या ओळी जशाला तशा लागू पडतात. कारण अण्णाभाऊंनी माणसातलं चांगुलपण, जे काही उदात्त उन्नत आहे, जे काही म्हणजे तुकोबा जसं म्हणतात की अमंगळ जे आहे ते नष्ट व्हावं आणि खऱ्या अर्थानं जे चांगलं आहे ते त्याची पुनर्मांडणी व्हावी, ते आणखीन शुद्ध व्हावं, तशा प्रकारची शुद्धता, तशा प्रकारचं चांगुलपण, तशा प्रकारचं माणसातलं माणूसपण जागा करण्याचं काम अण्णाभाऊंच्या शाहिरीनं, समग्र शाहिरीनं केलेलं आहे. अगदी 39-40 ज्या काही त्यांच्या कविता उपलब्ध आहेत त्या वाचताना मुद्दाम वाचा कविता तुम्ही, त्या ती शाहिरी मुद्दाम वाचा. पुस्तकामध्ये संकलित आहेत. नारायण सुर्वेंनी 2 पुस्तकांमध्ये, गाणी चळवळीची असतील किंवा दलित कविता असेल, या 2 संपादनं नारायण सुर्वेंची आहेत. आणि त्यामध्ये अण्णाभाऊंच्या 5 कविता आपल्याला दिसतात. तर ती 2 पुस्तकं, ही छोटी छोटी पुस्तकं आहेत, अगदी 30 रुपयाची पुस्तकं आहेत, त्याही उपलब्ध करून वाचा आणि जाणून घ्या अण्णाभाऊंची शायरी. आणि म्हणून माणसाला कोणी समतेची, उन्नतीची, विकासाची, ममतेची, स्वातंत्र्याची ही सगळी म्हणजे अगदी संवेदनशीलपणे ही सगळी द्वारं खुली करून दिली आणि ती सगळी त्या मानवी मूल्यांशी नाळ घट्ट करण्याचं काम अण्णाभाऊंच्या शाहिरीनं केलेलं आपल्याला प्रकर्षानं दिसून येतं. अण्णाभाऊंनी जे काही मांडलं ते पिळवटून मांडलं. अण्णाभाऊंनी जी काही मांडणी केली ती अगदी जे काही मानववंश होता त्याच्या विकासासाठी केलेली आपल्याला प्रकर्षानं दिसून येते. आणि म्हणूनच सत्य शोधन हा अण्णाभाऊंचा गुणधर्म होता. जे आहे ती सत्य, सत्याशी त्यांची नाळ घट्ट होती. आणि म्हणून सत्य आपल्या शाहिरीमधून माणूस कोपऱ्यात पडलेला म्हणजे किंवा उपेक्षित असलेला, तो सगळा म्हणजे दुर्लक्षित, उपेक्षित, वाड्यात तांड्यातला, खेड्या पाड्यातला, की अगदी भारताच्या नकाशावरती दिसणार नाही, अशा माणसांची व्यथा मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून केलेलं आपल्याला जाणवतं. आणि म्हणून हा सगळा लढा लढताना ही सगळी क्रांती करताना की ही संपत्ती का कधी, अण्णाभाऊंनी आपल्याला तिथपर्यंत आणून पोहोचलेलं आहे की पण त्यांच्यानंतरही त्यांच्या विचारांच्या माध्यमातून त्यांनी जे काही विचारांचं, शाहिरीचं, कथेचं, कादंबऱ्याचं आणि शब्दांचं हत्यार दिलेलं आहे, त्या विद्रोही शब्दांच्या, साहित्याच्या हत्याराच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून आपल्या एका कवितेमध्ये
म्हणतात शाहिरीमध्ये अण्णाभाऊ की तुम्ही चढू नका, कुणी वळू नका, मागे पळू नका. तुम्ही चढू नका, कुणी वळू नका, मागे पळू नका. बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती कायली. की आणखीन संपलेला नाही आहे हा लढा. आपण बघतो आहोत की कितीतरी संदर्भ बदलत आहेत सध्याच्या काळामध्ये सुद्धा. आणि म्हणून या बदलणाऱ्या संदर्भांमध्ये सुद्धा नव्या उमेदीनं आपल्याला लढणं आणि त्यांचं जे स्वप्न आहे अधुरं राहिलेलं ते पूर्णत्वास नेणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पूर्णत्वास नेली पाहिजे. आणि म्हणून जो काही जीवन आहे, समाज आहे, संस्कृतीचे, अण्णाभाऊ हे जीवन, समाज, संस्कृतीचे खरेखुरे भाष्यकार होते. मुंबईच्या लावणीच्या एक काही ओळी आणखीन माझ्यासमोर आलेल्या आहेत, त्याही आपणासाठी मांडतो. बघा, ही मुंबई यंत्रांची, तंत्रांची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची. ही मुंबई यंत्रांची, तंत्रांची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची. शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची, शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची, बुटांच्या जोडीची, जसं मी म्हणालो पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदास भलती चिथ चोरांची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, टाचा घासून मरणारांची, बिनवारशी सडणाऱ्यांची, सागराच्या काठी बघा सोय लागती. म्हणजे किती निरीक्षण, किती बारीक, किती सूक्ष्म निरीक्षण. आणि ते निरीक्षण अण्णाभाऊंनी आपल्या या सगळ्या शाहिरीमध्ये वेगवेगळ्या मांडलेलं आपल्याला दिसून येतं. शाहिराची भूमिका काय असते, साहित्यिकाची भूमिका काय असते, का लिहायचं आपण आणि ते लिहिताना का मांडणी करायची. शाहिरांनो या कवितेमध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे की शाहिरांनो जतन केली तुम्ही आपली शाहिरी, होवो स्वागत आज तुमचे या जनी मन मंदिरी. शाहिरांनो जतन केली तुम्ही आपली शाहिरी, हो स्वागत आज तुमचे या जनी मन मंदिरी. घेऊनी ते राग पाहिले या नव्याने आळवा, घेऊनी ते राग पहिले या नव्याने आळवा. सजवून या कवनासा उठवा दीन दुर्बल मानवा. कोणाला उठवायचं आहे? जे दीन दुर्बल आहेत, जे दुबळे आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे. तुमची जबाबदारी आहे त्यांना जागा करण्याची. त्यांना केवळ जागा करण्याची नाही तर बदलांच्या प्रक्रियेमध्ये आणण्याची, त्यांना जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याची. त्यांच्यातली जी ऊर्जा आहे मूळची ती जागा करण्याची. त्यांच्यामध्ये जी धूळ साचलेली आहे त्यांच्या मनाला, आमचे केशव खटिंग सर फार सुंदर म्हणतात की या मातीच्या मूळ माणसा उठ मातीतून जागरे झटका आतली आगरे. म्हणजे हे परत जागा करण्याची आणि म्हणून ते जागं करणं हे शाहिरांचं काम आहे. असा अण्णाभाऊन त्यांच्या शाहिरांना जो उपदेश केलेला आहे त्या कवितेमध्ये लिहितात. आणि नंतर लिहितात की सुख शांतीचा पोवाडा गांजलेल्यांना ऐकवा. सुख शांतीचा पोवाडा ऐका गांजलेल्यांना आणि जाऊ द्या ती खोल खोली दामिनी सम शाहिरी. शाहिरी कशी आहे? ती दामिनी सम आहे, विजेसारखी आहे, विजेसारखी लखाकणारी आहे. आणि वीज जेव्हा कडाडते तेव्हा कसं जो प्रकाश उजेड पडतो तशा प्रकारचा उजेड सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मेंदूमध्ये पडला पाहिजे. सगळ्यांचे मेंदू आणि मन की आपला हा देह आहे आणि या देहावर हे आपलं डोकं आहे, त्या डोक्यातला मेंदू आपला आहे ही जाण प्रत्येक माणसाला झाली पाहिजे. आणि त्यातले जे विचार आहेत ते आपले आहेत. म्हणून त्या विचारांची बीजपेरणी करताना ती समाज परिवर्तनाचे, स्वतःच्या उत्थानाचे आणि समाजाच्या उत्थानाचे विचार असले पाहिजेत. ती बीजपेरणी अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीमध्ये केलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी कंबर बांधूनी उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, अशा प्रकारचं एक शाहिरी 9वीला जी कविता आहे त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. हे महाराष्ट्राचं गौरवगीत. पुढे ते म्हणतात की महाराष्ट्रा मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती, भुषवा तिला महारती, भुषवी तिला महारती, तो अरबी सागर लागे जयाचे पाया. की हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राचे पाय कोण धुतोय? तो अरबी सागर धुतोय. ही भूमी वीरांची आहे, शूरवीरांची आहे, महापुरुषांची आहे. आणि म्हणून पुढे लिहितात अण्णाभाऊ, ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमांची. ही मायभूमी घामाची आहे, श्रमाची आहे, खुरप्याची आणि दोरीची आहे.
संतांची शाहिरांची आहे, त्यागाच्या तलवारीची आहे, स्मरून धुरंधरा आता ते शिवराया, महाराष्ट्रावरून ओवाळून टाक काया. कसला एक एक शब्द, की एक एक शब्द वाचताना किंवा एक एक शब्द ऐकताना की आपल्यामधलं स्फुलिंग जागावं, आपल्यामधलं सगळी झळमट बाहेर पडावीत, उदासीनता जावी आणि खऱ्या अर्थानं आपण नव्या उमेदीनं, म्हणजे साप जसा कात टाकतो, निसर्ग जसा जुनी पानं निखळून टाकतो एका विशिष्ट प्रसंगी, तशा प्रकारचं सगळं जुनं टाकून नवं स्वीकारण्याची दृष्टी देणारी अशा प्रकारची अण्णाभाऊंची ही समग्र शायरी रचना. मी जसं गणाचा उल्लेख केला बोलता की अण्णाभाऊंनी गणाचं स्वरूप जे बदललेलं आहे ती पूर्ण, म्हणजे काही ओळी त्यातल्या वाचतो की प्रथम मायभूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवणा, स्वराज्य जे आहे ते जे ज्यांनी निर्मिलं त्यांच्या चरणी, आणि कठीण काळी राष्ट्रनौकांना मार्ग दाखविला तयांना, देशा दिली ज्यांनी प्रेरणा, क्रांतिकारी वीरांना आणि त्यागी हुतात्म्यांना, देशासाठी देह झिजविला त्या नररत्नांना, महाराष्ट्र भूच्या भूषणा पणा लावून या प्राण अर्पिले ज्यांनी जीवना. बघा की इथल्या सगळ्या कल्पनेमध्ये जे काही आपल्याला थोपवलेलं होतं ती सगळ्या कल्पना नाकारून जे काही वास्तव आहे, जे काही जिवंत आहे ते जिवंत करण्याचं काम आणि तुम्हा आम्हाला ज्वलंत करण्याचं काम अण्णाभाऊंच्या शाहिरीनं खऱ्या अर्थानं केलेलं आहे. अण्णाभाऊंची आणखीन एक शाहिरी रचना आपणा सर्वांनाच माहिती आहे, जग बदल घालो निघावं, सांगून गेले आम्हा भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निघ बाहेरी घे भिनीवरती धाव. मी ह्या ओळींचा की गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, मी जातक कथा वाचत होतो बुद्धांच्या, आणि त्यातली एक कथा मी वाचली आणि त्या एका कथेमध्ये की एक ऐरावत ते चिखलामध्ये रुतलेलं आहे आणि त्याला काढलं जातं आहे. विचार करा, अण्णाभाऊंचं वाचन किती म्हणजे समग्र असेल, किती आगाध असेल तो व्यासंग, त्यांचं चिंतन किती म्हणजे सूक्ष्म असेल, की तो संदर्भ बुद्धाचा संदर्भ. अण्णाभाऊंचं समग्र साहित्य वाचताना म्हणजे बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारमूल्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये, स्वराज्याच्या काळामध्ये, त्या काळामध्ये दिलेलं सगळं ज्ञान, महात्मा फुलेंचं सगळं ज्ञान, कबीरांची सगळी संदर्भ आपल्याला दिसतात. म्हणजे आणि एका महापुरुषाची जी काही वैचारिक पिंड आहे सगळ्या महापुरुषांशी जोडलेला असतो. ती वैचारिक नाळ, ती वैचारिक दृष्टी कशी त्या महापुरुषांच्या विचारांशी जोडलेली असते ते म्हणजे ह्या ओळी वाचताना मला चटकन तो संदर्भ त्या जातक कथेमधला माझ्या नजरेसमोरून गेला का. म्हणून गुलामगिरीच्या या चिखलात, म्हणजे आजही आपण कोणकोणत्या गुलामगिरीमध्ये आहोत त्याचा जर विचार केला तर किती गुलामगिरीमध्ये आज आपण आहोत, आणि त्या सगळ्या गुलामगिरीच्या चिखलातून म्हणजे अण्णाभाऊंच्या त्या ओळींचा संदर्भ आजच्या काळाचा, म्हणजे या सगळ्या शायरीचे प्रत्येक शायरीचा संदर्भ जर आपण आजच्या काळाशी जर जोडू पाहिला तर आजच्या काळालाही किती सुसंगत अशी सगळी शायरी होती. म्हणजे अण्णाभाऊ 1942 ते 1969 या काळामध्ये लिहितात, ते आधीचे सगळे संदर्भ घेतात, म्हणजे रशियातल्या क्रांतीचे संदर्भ घेतात, पंजाबमध्ये काय घडते ते घेतात, तेलंगणामध्ये काय घडते ते घेतात, महाराष्ट्रामध्ये काय होतं ते सगळं आपल्या शायरीमध्ये लिहितात, आणि ते सगळं लिहिता लिहिता ते नंतरचा काळ कसा असेल आणि त्या काळामधले संदर्भसुद्धा आपल्याला ते लागू होतं. म्हणजे काळातीत असलेली ही शायरी आहे की काळांचाच तो पहाड सगळा फोडून नव्यानं परत तुमच्या आमरा बनवून कितीही समीक्षकांनी नाकारलं, कोणी दखल जरी घेतली नाही तरीही अण्णाभाऊचं साहित्य फिनिक्स पक्षासारखं त्या राखेमधून पुन्हा येतं आहे. कारण तुमच्या आमच्यासारखी माणसं किंवा लिहिणारी सगळी माणसं, कारण लिहिणाऱ्याला कुठल्याही व्यवस्थेमधल्या लिहिणाऱ्याला अण्णाभाऊंच्या साहित्याचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढं जाताच येत नाही. इतकं त्याची खोल मुळं रुजलेली आहेत. कारण तुकोबा जसं म्हणतात की मुळचा झरा, जातिवंत झरा, आणि म्हणून तो खरा असलेला तो झरा आहे, इथला मूळचा झरा आहे आणि तो माणूस आहे. ज्यांनी माणसांसाठी लिहिलं, ज्यांनी माणसातल्या आतल्या सत्यासाठी लिहिलं, ऊर्जेसाठी लिहिलं, त्या सगळ्यांचं साहित्य वैश्विक आहे. म्हणून वैश्विक असलेली ही अण्णाभाऊंची लोकशायरी आहे. म्हणून गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत,
अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनीवरती धाव. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर झाले साव, जग बदल घालून घाव. सांगून गेले आम्हा भीमराव, ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करून अंकित, जिने लादुनी वर अपमानित, निर्मूळ हा भेदभाव. आणि बघा प्रत्येक शायरीमध्ये म्हणजे कितीतरी शायऱ्यांमध्ये मी हा संदर्भ बघितला. आणि अण्णाभाऊ समतेसाठी आणि एकजुटीसाठी सगळ्यांना सांगतायत की एक व्हा. आणि कितीतरी शायऱ्यांमध्ये, कितीतरी लिखाणांमध्ये. आणि अण्णाभाऊंच्या लिखाणाचा गाभाच मुळात स्वातंत्र्य, समता, न्याय, एकजूट आहे. आणि म्हणून या कवितेचा शेवटसुद्धा एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलवा पुढती, नव महाराष्ट्र निर्मूळ जगती प्रकट करी निज नाव, जग बदल घालून घाव, सांगून गेले आम्हा भीमराव. म्हणजे ही एकजूट आणि या सगळ्यांनी म्हणजे समस्त बहुजन समाज जो आहे, समस्त मानवजात जी आहे, मग भारतामधली, महाराष्ट्रामधली किंवा जगाच्या कानाकोपऱ्यातली सगळ्यांनी एक आल्याशिवाय कुठलंही क्रांती जिंकता येत नाही. हा विचार खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंनी आपल्या या शायरीतून, आपल्या या लिखाणातून इथे मांडलेला आपल्याला दिसून येतो. एक आणखीन कविता अण्णाभाऊंची शायरी आपणासमोर मांडतो आणि 1-2-5 मिनटामध्ये आपली रजा घेतो. तर दौलतीचा राजा उठून सर्जा, हा कधी शेजाऱ्याला रे शिवारी चला. बघा, दौलतीचा राजा उठून सर्जा, हा कधी शेजाऱ्याला रे शिवारी चला. संधी लय नामी आलिया औंदा, संधी लय नामी आलिया औंदा, सावकारशाहीचा विखारी कुंदा, आरपार खुरपून पाडायचा रेंदा. दाखवया बळा उचल घे इळा, पोलादी पाजळून आपला रे शिवारी चला. बघा, पोलादी हा शब्द 2 अर्थानं अण्णाभाऊंनी इथं वापरलेला आहे की आपली बाहू, आपल्यातली शक्ती आणि आपली जी हत्यारं आहेत म्हणजे आपला शेतकरी. बघा, सगळ्यांच्या संदर्भामध्ये की जे काही आपल्यापाशी आहे त्याचाच सगळ्याचा उपयोग करून इथली जी शोषण करणारी जी व्यवस्था आहे ती सगळी आपल्याला नष्ट करायची आहे. इथला शोषण युक्त जो समाज आहे तो मुक्त करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं समतामूलक समाजाची मांडणी निर्माण करायचं आहे. अशा प्रकारचा आणि सगळ्यांनी सोबत चालण्याचा संदेश अण्णाभाऊंनी इथे दिलेला आहे. भांडवलशाहीचा चिवटकणा वरवर छाटलाय तरी जाईना. खूप प्रयत्न केला आहे आम्ही, छाटलेला आहे बरोबर, पण तो जात नाही आहे. तो आम्हाला मुळात सकट उपटून काढायचा आहे. आणि म्हणून तुडवून आला गेला रे शिवारी चला, उपटून मुळी घाल पायदळी. अशा प्रकारचे संदर्भ. आणि साम्राज्यशाहीची माकडं काळी, हातातला घास नीट खाऊन देती, दिवसा लुटत्या तर आंबराई, एकजूट करून नीट नेम धरून, आखरीचा माराया टोला रे शिवारी चला. बघा, आजच्या काळामध्ये काल कॉम्रेड दत्ता तांबे सरांनी जी सगळी मांडणी केली ते सगळे संदर्भ आहेत या कवितेमध्ये. की ती वेदना, की एकीकडे आमच्याकडे किती दुर्लक्ष, की ज्या व्यवस्थेचा आम्ही महत्त्वाचा भाग आहोत, कणा आहोत. कामगार हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांनाच नाकारलं जातं आहे. त्या सगळ्या नाकारणाऱ्या जाणाऱ्यांना अण्णाभाऊ सांगतायत की जागं व्हा, एकजूट व्हा, मूठ आवळा आणि बदल करायच्या तयारीत राहा, असं इथं अण्णाभाऊ नंतर म्हणतायत ते एकजूट करून नीट नेम धरून. बघा, हातातला घास नीट खाऊन देती, दिवसा लुटत्या तर आंबराई, एकजूट करून नीट नेम धरून, आखरीचा माराया टोला रे शिवारी चला, रात दिस राबून सालन साल. बघा, रात दिस राबून सालन साल, किती पिढ्या आम्ही काढायचं हाल, किती पिढ्या आम्ही काढायचं हाल, रोखू आता बांधावर लाल बावटा, रोखू आता बांधावर बावटा लाल, काळावर चाल कर हत्यार नीट धर, एकीचा बांधून किल्ला रे शिवारी चला, एकीचा बांधून किल्ला रे शिवारी चला. बघा, हत्यार
अण्णाभाऊंनी लाल बावटाचा संदर्भ दिलेला आहे की एका म्हणजे अंमलाखाली आपण आलो पाहिजे, एकजुटीखाली. आणि अण्णाभाऊ म्हणतायत की जी हत्यारं आहेत ती हत्यारं आपण एकजूट केली पाहिजे. म्हणजे कोणती हत्यारं आहेत? तर आपल्या साहित्याची, आपल्या विचारांची, आपल्या बुद्धीची, आपल्या कौशल्याची. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये असणार आहोत, की आज आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत कितीतरी कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत कितीतरी आपले बांधव, साहित्याच्या क्षेत्रामध्ये आहेत कितीतरी बांधव, प्रशासनामध्ये आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये आहेत, आणि म्हणा उद्योग क्षेत्रामध्ये आहेत. या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या त्या व्यवस्थेमध्ये आपण आपले जे बौद्धिक कौशल्य आहे, आपली जी बुद्धी आहे, आपले जे विचार आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या बदलाची नाळ घट्ट करून आपण एक परिवर्तन घडवलं पाहिजे. आणि हे परिवर्तन करताना खऱ्या अर्थानं आपण एक संघपणे आपलं कुटुंब, आपला समाज या सगळ्यांना एक संघपणे एक येऊन आपण खऱ्या अर्थानं चाललं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश देणारी ही समग्र अण्णाभाऊंची शायरी आहे. अण्णाभाऊंच्या या सगळ्या शायरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो उजेड आपल्यापर्यंत येतो तो उजेड नक्कीच आपल्याला एक दृष्टी देतो. आपल्या समोरचा सगळा अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा, सगळ्या दारिद्र्याचा, रूढी परंपरेचा अंधकार दूर करण्याचं सामर्थ्य अण्णाभाऊंच्या शायरीमध्ये आहे. ज्या अण्णाभाऊंच्या शायरीनं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये एक महत्त्वाचं असं योगदान दिलं, ज्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये झोकून देऊन खऱ्या अर्थानं आपलं समर्पितपणे काम केलं, त्या अण्णाभाऊंची ही शायरी आहे. ती शायरी आपण उपलब्ध करू, ती शायरी वाचू, काळाशी सुसंगत असणारे सगळे संदर्भ आपण शोधू. माझ्यासारखी जी काही लिहिणारी आहेत माझे बांधव, त्या सगळ्यांवरती एक जबाबदारी आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यामधले, कारण मी 2-4 दिवसापासून हा विषय दिला आणि म्हणून मी शोधू लागलो. ते शोधताना जाणवलं की खूप असे संदर्भ आहेत की असं वाटतात की अण्णाभाऊंनी खरंच हे लिहिलं असेल का. ती संदर्भ शोधणं आणि ती बाजूला करून अस्सल अण्णाभाऊंची शायरी आपले सगळ्यांसमोर नेणं ही जबाबदारी आपली आहे. म्हणून विज्ञानवादी लेखक असलेले अण्णाभाऊ, वैश्विक दृष्टी असलेले अण्णाभाऊ, माणसांचे लोकशाहीर असलेले अण्णाभाऊ, त्या शायरीचं आपण खऱ्या अर्थानं पारायणं करावीत. त्यातल्या कविता आपण आपल्या मुलांना किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये म्हणून दाखवाव्यात. आणि खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून आपण नव्यानं आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चार्ज व्हावं, अशा प्रकारची अण्णाभाऊंची शायरी आहे. पुरोगामी विचारमंच नाशिकनं मला अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली. खूप गोष्टी अशा असतील की कदाचित मी विचारही केलेला नसेल आणि व्यक्त झालेलं असेल. मी माझ्या परीनं मांडणी करण्याचा एक छोटासा अल्पसा असा प्रयत्न केला. कॉम्रेड विलास कांबळे सर, रवींद्र सुरवशे सर, कॉम्रेड अशोक उफाडे सर आणि सर्व टीमचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या या व्याख्यानाला इथेच मी पूर्णविराम देतो. जय लहुजी, लाल सलाम, जय भीम.